फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे धुळे जिल्ह्यामध्ये। वाळवणाचे पदार्थ करणं ही धुळे जिल्ह्याची ओळख आहे। इथे घरोघरी स्त्रिया वाळवणाचे पदार्थ करतात आणि ते विकतात सुद्धा। असंच मी एका घरी शोधत आलेली आहे आणि त्या करणार आहेत साबुदाणा बटाटा चकली। आणि ही चकली तुम्हाला घरपोच सुद्धा मिळू शकते बरं का। चला आपण बघूयात ही खुसखुशीत अप्रतिम दर्जाची चकली कशी बनते ती। या तर मग शैलाताई येऊ का? आल्यात का? हो या कशा आहात तुम्ही? छान। चला व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते। या आहेत शैलाताई बडगुजर। नमस्ते ताई। या आज आपल्याला दाखवणार आहेत साबुदाणा बटाटा चकली। दाखवणार ना? दाखवणार अगदी व्यवस्थित, म्हणजे माझ्या व्ह्युअर्स नाही जमणार ना? हो अगदी। आणि शिवाय लागलं तर तुम्ही देणार सुद्धा? देणार ना? प्रॉमिस केलंय तसं, मग केलं पाहिजे हो। आम्हाला दाखवता? मग दाखवते। चला चल। हे बटाटे 1 किलो येताना धुवायचे, कुकरला लावायचे 4 शिट्टे। 4 शिट्टे? हो। ओके। आखे काही धुतले ना त्याच्यात माती राहत नाही म्हणून धुवावं लागतं यांना। हा, 2 पाण्याने धुवून घेतले त्यांना। हो। आता कुकर मध्ये लावते। हो। पाणी किती घालायचं याच्यात? पाणी आपल्या अंदाज असतं, थोडंसं पेरभर आलं तरी चालतं। बटाट्याच्या वर पेरभर पाणी पाहिजे? हो। त्याच्यामध्ये मी 1 लिटरचा वर पाणी घेतलेलं आहे। हा खरंच, बटाट्याच्या वरती पाणी घेतलं 1 लिटरचा। हा 1 लिटरच्या आसपास आलंय ते पाणी। हा, आता कुकर लावून घेते। हा। साबुदाणा पण टाकलाय मी भिजत, 1/2 किलो। अच्छा, हा 1/2 किलो साबुदाणा भिजत टाकलाय। 1 किलो बटाटा। 1 किलो बटाटा हे तुमचं प्रमाण आहे? हो। अच्छा, 1 किलो बटाटे, 1/2 किलो साबुदाणा। बटाटे 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे आणि 1/2 किलो साबुदाणा भिजवून घ्यायचे। ताई, हा जो साबुदाणा आहे तो तुम्ही भिजवलेला दाखवलाय, पण आमच्या दर्शकांना दाखवता का की कच्चा साबुदाणा तुम्ही कसा भिजवता ते? हो दाखवते ना। हो। 2 पाण्याने धुवून घेते आता। हा। व्ह्युअर्स, हा त्यांनी कच्चा साबुदाणा घेतलेला आहे, तो 2 पाण्यातनं धुतलेला आहे आणि त्याच्यावरती 1 पेर पाणी ठेवलेलं आहे। 1 पेर म्हणजे एवढं ना? हो, हे एवढं म्हणजे 1 पेर। हे असं त्यांनी ठेवलेलं आहे पाणी आणि हा 12 तासासाठी तरी भिजवून ठेवायचा आहे झाकून। आता झाकून ठेवते याला। हा, मी कालच तुमच्यासाठी साबुदाणा 1/2 किलो टाकून ठेवला होता। अच्छा, मग तुम्हाला ते मी दाखवते आता। ओके। मी आता गरम पाणी घेते ठेवायला। हा, ते किती घ्यायचं गरम पाणी? आता 1/2 किलो साबुदाणा आहे ना, त्याला आपण 1-1.5 ग्लास पाणी घ्यायचं। 1-1.5 ग्लास पाणी घ्यायचं। आधीच 1 ग्लास पाणी टाकलंय मी आता। हा, परत अजून 1.5 ग्लास पाणी घालते त्याच्यात। हा। आता झाकण ठेवते, त्याला उकळ लवकर येईल। ताई, आता हे पाणी ना उकळ आलंय पाण्याला। अच्छा, आपण सकाळी घातला आता ना साबुदाणा। हो। आता मग आपण हा भिजलेला आहे, 12 तास भिजलेला। हो, त्याच्यात गरम पाणी घालते आता। हो, आपण हे 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं ना। हा, हे पण असं वरती आलं पाहिजे ना? एकदम फुगून जाईल आता हे गरम पाणी टाकल्यामुळे। हो, मग चकली चांगली फुगते आपली। आणि हे पण 1 पेरी यायला पाहिजे का वरती? हो, मग वर आलंय बघा ना। हो, हे बघा व्ह्युअर्स, साधारण एवढं पाणी त्यांनी टाकलेलं आहे आणि तेही उकळतं गरम पाणी। आता काय करायचं? आता आपण गरम पाणी टाकले ना तर झाकून ठेवायचं रात्रभर याला। अच्छा, पुन्हा याला झाकून ठेवायचं? मग ते फुगेल ते रात्रभर मध्ये। व्ह्युअर्स, हे असं आहे की पहिल्यांदा साबुदाणा धुवायचा आणि तो 12 तास भिजवायचा, मग तो काढायचा, त्याच्यावरती गरम पाणी ओतायचं आणि पुन्हा 12 तास भिजवायचा। हे गरम पाणी टाकलं होतं आपण, हो, ते बाजूला ठेवते। हो, हा उद्याला कामात येईल आपल्याला। आता हे तुमच्यासाठी करून ठेवलं होतं हे गरम पाणी टाकून। अच्छा, कालच टाकून ठेवलंय हो, का? कालच टाकून ठेवलं होतं त्याला। हा,
हा आता तयार झालाय चकली करण्यासाठी. आपल्याला त्याची घेरून घ्यायचं गरम पाणी टाकून आपल्याला. अच्छा, हा 12 तास गरम पाणी टाकून भिजवलेला साबुदाणा आता तयार झालेला आहे चकली करण्यासाठी. आणि तिकडे बटाटे पण तयार झालेले. आपण वर घेऊन जाऊ. मी आणि शैलाताई आता हे घेऊन गच्चीत चाललेलो. याच्यावर करता का तुम्ही? हो. अच्छा, बघा ही अशी 3 दगडांची चूल मांडलेली आहे आणि त्याच्यावरती हे करणार आहे. मग काय चव अजून छानच लागणार. हे जळून दे म्हणून त्याला साबण लावलाय. साबण असा घासून घ्यायचा कपड्यांचा. कपड्याचा साबण. निरमा पण चालतो त्याला. निरमा वगैरे पण चालतो. म्हणजे ते जळत नाही घासायला म्हणजे जळ जात नाही म्हणून. अच्छा. हो. आता आपण याच्यात साबुदाणा घेणार आहोत. अच्छा, साबुदाणा घेरणार. हो. हा. आता चूल पेटवली, आता पातेले ठेवली. आता पातेल्यात आपण टाकलंय. हो. खाली साबुदाणा लटकून म्हणून थोडं तेल घालायचं त्याच्यात. अच्छा, साबुदाणा चिकटू नये म्हणून. हो. अच्छा, छान छान आयडिया आहेत तुमच्या. हो. जास्त नाही घालायचं, एकच चमचा घालायचं. हो. थोडं छोटं पाणी घालू त्याच्यामध्ये. अच्छा, एक भांड घातलं. हो. दुसरं भांड घातलं. हो. हे सगळं अर्धा किलो साबुदाणा 1 किलो बटाट्याचं प्रमाण आहे. 2 भांडी बस बस झालं, जास्त नाही. आता उकडे यायला पाहिजे ना, आपण पाणी ताट झाकून ठेवू. उकडे यायला पाहिजे. ताई याला आता उकड आली. हा, एवढंच उकळून द्यायचं का खूप असं गदायला? जस्ट असं ते फुटलं पाहिजे. हो, एवढंच. आता आपण हे साबुदाणा त्याच्यात घातला का? हा. ओ, याच्यामुळे चकली फुलते. आणि हलकी होते. या प्रोसिजरमुळे. म्हणून तुमच्या चकल्या इतक्या सुंदर असतात, अशा हलक्या आणि एकदम अशा फुललेल्या. खूपच सुंदर असतात. आता हे किती वेळ शिजवायचे? हे आपल्याला 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं. मग हे झाकून ठेवायचं का? हो, झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण बटाटे घ्यायचे. हा, म्हणजे हे असं झाकून ठेवायचं आणि 15 मिनिटं आपण बटाटे सोलायचं काम करायचं. नुसतं बसायचं नाही. ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. हो. आम्ही 3 किलो साबुदाणा भिजवतो रोज. हो, एक दिवस आड किंवा रोज तसं राहिलं ते. अच्छा. आणि आम्ही, माझी मुलगी आणि मी करतो. अरे वा. आता हे सोलून घेऊन ये. हा. हे साल काढून घ्यायची आली. हा. व्ह्युअर्स, हे एवढं कडक ऊन, त्याच्यात हे चुलीवरचं काम, गरम गरम बटाटे, किती मेहनत आहे तुम्ही बघताय. जास्त आमचं 5-6 किलो बटाटे असतात रोजचे 5-6 किलो. मग ते एवढे शिलायचे. 2 कुकर लावते मी. मोठा कुकर आहे माझा 10 लिटरचा. हा. मग तो लावला का, 2 कुकर लावले का, मग ते हाताला फोडून जाता. गरम गरमच किसावं लागतं ते. अच्छा. आणि मग हे सगळं तुम्ही एकट्या करता? नाही, माझे घर परिवार करतो ना सगळं. परिवार म्हणजे? माझे मिस्टर आणून देतात मला बाजारातनं बटाटे. हा. आणि माझी मुलगी सकाळी आमच्या 11च्या आत झालंच पाहिजे, तिचं कॉलेज असतं ना. अच्छा. किती मुली आहेत तुम्हाला? मला 3 मुली आहेत. आणि 3 जणी मदत करतात का? मग करतात ना मला. अरे वा, नारी शक्ती जिंदाबाद. बघा, सगळ्यांनी मिळून व्यवसाय केला तर घराचं कसं सोनं होऊ शकतं. हे म्हणजे या ताईंचं उदाहरण आहे. यांच्या परिवाराच्या मेहनतीमुळे आपल्याला इतक्या सुंदर बटाट्याच्या आणि साबुदाण्याच्या चकल्या घरी बसल्या खायला मिळतात. आणि त्या किती स्वच्छ पद्धतीने, किती छान मेहनत घेऊन करतात, हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणून मी हा व्हिडिओ करते. हे बघा, ही ताई आत्ता शाळेतून आली आणि लगेच आईला मदत करायला लागली. बाळा, तुझं नाव काय? कृष्णाली. कृष्णाली. कृष्णाली बडगुजर. अरे वा, कितवीत आहेस तू? 7वी. 7वीत आहेस आणि आईला मदत करतेस? हो. अरे वा, गुणी गुणी बाळ. आता हे बघू आपण. हा, मला वाटतं झालंय ते. झालंय ना? हो, झालं. ताई, हे झालंय कसं कळतं? हे आता बघा, ते स्थानांतरित झालंय बघा. हा, ट्रान्सपरंट झालंय. हो. हा, ते मग कळतं. आणि एक मोठी वाफ आली पाहिजे त्याला. व्ह्युअर्स, त्यांनी सांगितलं की त्या
साबुदाण्याचं ते मिश्रण आहे ना त्याचं ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे, मग ते झालं. आणि त्याला चांगली दणकून वाफ आली पाहिजे मोठी, मग ते झालं असं समजायचं. आता हे बटाटे आपण याच्याने खिलून घेऊ. हा, हे कशाला होत नाही मिक्सरने वगैरे, कसं म्हणजे ते आपल्या सोऱ्याने पडलं पाहिजे ना. हो. आणि हा गरम गरम बटाटा असं याच्याने होतो. अच्छा, म्हणजे तो हाताने नाही करायचा आणि मिक्सरवर पण नाही करायचा, तो किसायचाच. हो, किसावा लागतो त्याला, एक सारखा येतो बघा. हा, तो एकसारखा येणं खूप गरजेचं आहे त्याला. आणि गरम गरमच होतो बघा. हो, खरंच की. बापरे, हात पोळत असतील हो तुमचे. हीच मेहनत असते त्याला. हो. अशा पद्धतीनं शैलाताई सगळे बटाटे किसून घेत आहेत. हे आता झालंय, आपण उतरून घेऊया. हो, नाहीतर ते खाली त्याला धग लागत राहील, लटकून जाईल ना, म्हणून उतरून घेऊ आपण त्याला. हा, झालंय बघा. हो, मस्त, एकदम छान. हा बटाटा किस्सा झाला आपलं. हो. त्याच्यात टाकायचं आहे. अच्छा, हे मिक्स करून घ्यायचं. हा, याचं हे प्रमाणच आहे की अर्धा किलो साबुदाणा 1 किलो बटाटा तरच छान होता. छान होता. आम्ही ते लाकडी असताना घेरायचं त्याच्याने घेरतो. अच्छा, ते चाटू म्हणतात ते का? दांडू म्हणतात त्याला. दांडू म्हणतात. मग तो नाही आहे का आता? आता थोडंसं आहे आपलं टाकायसाठी आपण करतोय. अच्छा, एरवी तुम्ही ते दांडूनी करता? दांडूने करतो आम्ही. हो. असं चांगलं एकजीव करून घ्यायचं करायचं. आणि हे असं डावानी केलं तर चालतं ना? हो, झाऱ्यानी. आता त्याच्यात जिरं टाकायचं. अच्छा, ते किती टाकायचंय? 1 चमचा. अच्छा, एवढ्या प्रमाणाला 1 चमचा. जास्त घेतलं तर 2 चमचे. थोडं आपल्याला जास्त आपल्यावर येते, जास्त कमी. हे बघा, 2 चमचे किंवा 1.5 चमचा घातला. 1.5 चमचा घातला. हा, आणि चटणी पण आपल्या चवीनुसार टाकायची. चटणी म्हणजे लाल तिखट ना? हा, लाल तिखट. फक्त मिरचीच आहे ना? मिरची, अजून काही नाही? काहीच नाही. हा, ते पण 1 चमचा घालते. हा, ते पण जास्त नाही घालायचं. आणि हे मीठ आहे. हा, मीठ आपल्या चवीनुसार घालावं लागतं आपल्याला. तुम्ही किती घालता? मी 1.5 घालते आता. 1.5 घालता. मग ते व्यवस्थित होणार का? हो. चटणी वगैरे घालते ना आपण, थोडा रंग आला त्याला बघा. त्यांनी लाल तिखट, मीठ, जिरं घातल्यानंतर रंग जरा त्याचा बदलला. हे मिश्रण इतपतच सैल असलं पाहिजे. हो, याच्याहून घट्ट नको. घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. आणि पातळ पण नाही. बरोबर एवढ्या क्वांटिटीचंच ते असलं पाहिजे. हे बघा ताई, झालं आता आपलं मिक्स झालं. आता आपण चकल्या पाडू यायच्या आल्या. हो, काय मस्त व्यवस्थित मिक्स झालंय बघा. आता शैलाताई चकली घालण्यासाठी सुरुवात करतायत. त्यासाठी त्या पहिल्यांदा प्लास्टिकचं कागद गच्चीवरती अंथरून घेत आहेत. ही बघा, ही त्यांची अजून एक कन्या. ताई, तुझं नाव काय? माझं नाव चेतना बडगुजर. चेतना बडगुजर. आणि तू काय करतेस? मी आता लास्ट इयरला इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे. अगं, केवढीशी दिसतेस तू. तू पण आईला मदत करतेस? हो. खरंच ग, शहाणं बाय. दाखव इकडे. असं त्या सोऱ्यामध्ये सारण भरून घेत आहे. अच्छा, असं फास्ट फास्ट घालायचं काय? हो. अरे वा, मस्त. एका सोऱ्यात किती पडतात? 5 पडतात. 5. हा. वा, चेतनाताई बघा किती झपझप काढतीये. ताई, मी एक करून बघू का? हा. जमेल तुम्हाला? हो, जमवते. नाही ग बाई, अगं हे कसं दाबायचं? जोर लागतं का थोडा? हो, त्याला प्रॅक्टिस लागते. नाही हो, हे फारच ना कष्टाचं काम आहे. हे काही दाबलं जात नाही. बरोबर सांगता. हे बघा माझे हात कसे झाले. आई 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 आई,
हे बघा ओ, हिच्या हाताला असे फोड आलेत. देवा, कशी करतेस ग? अशा पद्धतीनं आपण सगळ्या चकल्या करून घेऊया. हे किती झालं? आपण ते मटेरियल घेतलं होतं ना, त्याच्या एवढ्या झाल्या. अच्छा, एवढ्या झाल्या. म्हणजे एक साधारण 50-60 असतील ना? असतील ना. अच्छा व्ह्युअर्स, या जरी 50-60 झाल्या असल्या तरी वजनाला या अर्धा किलोच राहिलेल्या आहेत. याचं कारण असं की उन्हानं यातलं सगळं पाणी आटून जातं आणि या हलक्या होतात आणि वजनाला जेमतेम अर्धा किलो भरतात. म्हणून याचा भाव आता तो मी तुम्हाला खाली सांगणार. हे बघा, आमच्या चकल्या अशा होतात ताई. अच्छा, या पद्धतीने होतात का सुकल्यावर? हो. हे बघा व्ह्युअर्स, वाळल्यानंतर इतकी बारीक होते चकली आणि एवढी हलकी होते, म्हणून त्या वजनाला ना जास्त बसतात. आता तुम्हाला हे तोडून दाखवते. अच्छा. हो. बघा व्ह्युअर्स, काय अप्रतिम दिसत आहेत आणि किती मस्त झालेले आहेत. हलक्या आहेत, एकदम हलक्या अशा वजनाला. मी तुम्हाला ना खाऊन सांगते ह्या कशा आहेत. अरे बापरे, एवढा त्यांनी बटाटा घातला, मला वाटलं आता काय होतंय आणि काय झालंय ते मला तुम्हाला सांगायचंय. एकदम क्रंची, एकदम हलक्या. म्हणजे हीच मला शंका होती की बटाटा जास्त झाला आहे, आता काय कडकडीत काय करतायत काय माहिती. पण नाही, त्यांचं काय ते टेक्निक आहे ना, एकदम परफेक्ट आहे. अतिशय सुंदर, अतिशय हलक्या चकल्या झालेल्या आहेत. व्ह्युअर्स, आता ही चकली तुम्हाला पण हवी आहे, तर तुम्हाला ही कशी मिळेल? तर साधी गोष्ट आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये यांचा फोन नंबर देते आहे. तुम्ही यांना फोन करा आणि तुमची ऑर्डर नोंदवा. त्यानंतर त्या तुमचे पैसे स्वीकारतील. हां, कुरिअर चार्जेस तुम्हाला वेगळे द्यायचे तर. आणि चकलीचा भाव आहे 250 रुपये किलो, 250 अधिक कुरिअर चार्जेस. अशा स्वरूपात ही चकली तुम्हाला घरपोच मिळून जाईल. आणि ह्या चकल्यांची ऑर्डर तुम्हाला जर का कुरिअरने हवी असेल तर कमीत कमी 1 किलोची ऑर्डर करावी लागेल. नाहीतर मी यांचा पत्ता दिलेलाच आहे. तुम्हाला जर का शक्य असेल तर धुळ्यात येऊन यांच्या घरी येऊन तुम्हाला पाव किलो, अर्धा किलो अशा किरकोळ विक्रीमध्ये मिळतील. पण कुरिअर करायचं तर 1 किलो तुम्हाला ऑर्डर करायची आहे. हे बघा, हे 1 किलो आलं. हे 1 किलो झालं. हो. अरे बापरे, 1 किलोमध्ये बघा एवढा मोठा पुडा येतोय. भरपूर येत आहेत 1 किलोमध्ये. शैलाताई, खूप थँक्यू. तुम्ही इतकी सुंदर, हलकी अशी छान साबुदाणा बटाटा चकली मला दाखवलीत आणि ती माझ्या व्ह्युअर्सना अगदी घरपोच मिळेल अशी सोय पण करताय. अजून आम्हाला काय पाहिजे? त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू.